हॅलो फ्रेंड्स, आज आपण घरच्या घरी छान असा मैसूर पाक कसा तयार करायचा ते पाहूया. त्यासाठी लागणार आहे 1 वाटी बेसन, 1 वाटी तूप, 1 वाटी साखर आणि थोडंसं पाणी. हा छोट्या ग्लासमध्ये पाणी घेतलेलं आहे मी. आता सर्वप्रथम आपण काय करणार आहोत, एका बाउलमध्ये आपले 1 वाटी बेसन पीठ काढून घेणार आहोत आणि याला सेमी सॉलिड अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे. याच्यामध्ये आता आपण तूप घालून घेणार आहोत. हे तूप मी गरम केलेलं आहे, वितळवून घेतलेलं आहे. तुम्ही तेल आणि तुपाचं एकत्र मिश्रण सेम क्वांटिटीमध्ये घेऊ शकता किंवा नुसतं तूपही चालेल. हे अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे. आता आपण काय करणार आहोत, सुरुवातीला एक ट्रे घेणार आहोत आणि त्या ट्रेमध्ये थोडंसं तेल घालून एक बटर पेपर टाकून आपण असं याला थोडंसं तेलनं ग्रीस करून घेणार आहोत. हे आपल्याला सुरुवातीलाच करून ठेवायचं आहे ट्रेचं सेटअप, कारण नंतरच्या प्रोसेस पटापट कराव्या लागतात जेव्हा आपलं मिश्रण तयार होतं पूर्णपणे. आता 1 वाटी साखर घालून घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण पाणी घालून वितळून घेऊया साखर. साखर वितळेल इतकंच पाणी आपल्याला घ्यायचं आहे. म्हणजे 1 वाटी साखर असेल तर अर्ध वाटी पाणी किंवा थोडं कमी जास्तही होऊ शकतं. आता याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, बेसन पिठाचं जे मिश्रण आपण तयार केलेलं आहे ते आपण घालून घेणार आहोत. अशा प्रकारे आपल्याला ही कन्सिस्टन्सी ठेवायची आहे, बोरिंग कन्सिस्टन्सी. आता हे असं घालून घेतल्यानंतर हे लो फ्लेमवरती करायचं आहे. आपल्याला असं घालून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला हे साखरेच्या मिश्रणात हे बेसन पिठाचं जे मिश्रण आहे ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. लो फ्लेमवरती असं अगोदर मिक्स करून घ्यायचं आणि हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला थोडीशी फ्लेम मीडियम करायची आहे. मीडियम केल्यानंतर हे बघा, हे असं याला बबल्स यायला तयार होतात हळूहळू. आता काय करणार आहोत, असे बबल्स यायला चालू झाले की आपल्याला याच्यामध्ये आपण जे तूप किंवा तूप तेलाचं जे मिश्रण आहे ते आपण याच्यावरती घालणार आहोत. हे तूप थोडंसं थंड झालेलं आहे, सो मी याला गरम करून घेणार आहे परत, कारण गरम कडकडीत तूप घातल्याशिवाय आपलं हे मिश्रण असं जाळीदार आणि फुलत नाही जास्त. हे बघा, काय करायचं आहे, आपण आता याच्यावरती तेल घालत राहायचं आहे सतत. थोड्या वेळानं थोडं चमचा करून याच्यावरती तेल घालायचं आहे, म्हणजे आपल्या या मिश्रणाला छान अशी जाळी सुटत जाते. आणि हे हलवत राहायचं आहे हलक्या हातानं, असं हलवत राहायचं. आता याच्यावरती आपण पुन्हा तेल घालून घेणार आहोत, म्हणजे तेल तुपाचं मिश्रण घालून घेणार आहोत. मी इथे तूप घेतलेलं आहे गरम करून. हे असं घालून घेतलं की याला जाळी सुटायला लागते छान. जसजसं आपण शिजवत जाऊ जसजसं तेल घालत जाऊ तसतसं याला जाळी सुटत जाते. ही पहा किती छान जाळी याला सुटत चालली आहे. असं आपल्याला सतत तेल घालून ही जाळी सोडून घ्यायची आहे याची. छान असं हलकं फुलकं मिश्रण तयार होतं. हे तयार होत आलेलं आहे. थोडंसं खाली लागलेलं आहे, ते हलवायचं आहे, म्हणजे असं खाली जास्त लागणार नाही. हे बघा, तेल घातलं की छान असं फुलून, जोपर्यंत आपल्याला हवी तशी जाळी सुटत नाही तोपर्यंत आपण हे तेल घालायचं आहे. आणि काय होतं, हे मिश्रण तेल सोडायला लागतं, म्हणजे इथं खाली तुम्हाला असं तेल दिसेल. हे तेल सोडायला लागलं की समजायचं आपलं हे तयार होत आलेलं आहे. तर हे तयार झालेलं आहे जवळपास. तर खाली तेल दिसतंय का, खाली तेल सुटलेलं आहे, म्हणजे हे पूर्णपणे तयार आहे. आता आपण काय करणार आहोत, आपण जो ट्रे तयार केला होता त्या ट्रेमध्ये आपण हे मिश्रण काढून घेणार आहोत. आणि काढून घेतल्यानंतर आपल्याला थोड्या वेळ हे थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. हे असं फटाफट आपल्याला काढून घ्यावं लागतं, म्हणून ट्रे अगोदरच तयार ठेवायचं. हे शिजण्याची प्रोसेस चालू असते याची, आणि त्याच्यातच त्याला जाळी पडते छान अशी पुन्हा.
आता मी याला थोड्या वेळ ठेवलेला आहे आणि 10-15 मिनटानं शक्यतो हे थंड होत नाही इतक्या लवकर, परंतु मी पाहणार आहे. याला आपण वड्या पाडून घेणार आहोत. एक सुरी घेऊन आपण ट्रेमध्येच याला वड्या पाडून घेऊया, कारण हे इतकं क्रिस्पी आणि जाळीदार होतं की त्याला वरती काढल्यानंतर वड्या जर पाडायच्या म्हटलं तर ते तुटू शकतं, बऱ्याच वेळा तुटतं. सो आपण असंच करणार आहोत. आता आपल्याला एक बाजूला वड्या काढून घ्यायच्या आहे. ते थोडंसं गरम आहे. हे बघा, याचा भुगा खाली पडलेला आहे. खूप क्रिस्पी होतं आहे. छान असा मैसूर पाक आपला तयार होतो. सेपरेट करून घेऊया. हे बघा, याला खूप छान अशी जाळी सुटलेली आहे. घरच्या घरी मस्त असा मैसूर पाक खरंच तयार होतो. तुम्ही पण नक्की तयार करून पहा आणि टेस्टही मार्केटसारखी येते. हे बघा, याला किती छान अशी जाळी आतून सुटलेली आहे. खूप क्रिस्पी असा बनलेला आहे हा. बघा किती छान असा क्रिस्पी झाला आहे. एकदम मऊ क्रिस्पी छान मैसूर पाक तयार होतो. नक्की ट्राय करा. थँक्यू फॉर वॉचिंग.